शकतोस का? अरे गायच्या अरे नालाय का लाज वाटते काय जमिनीत वरती आलास काय मग काय पण म्हणतोस? तरी एवढ्या वयात जर गायछाप शोधायला लागला तर पुढच्या वेळेस बाटल्या पुढच्या वेड्या कुठं काय पण बोलतो? काय होतं गायच्या? अरे वेड्या गायीच्या पायाचं छाप शोधतोय तू म्हणजे गायीच्या पायाची छाप? हा तुला काय वाटतं गायछाप शोधतोय मी घाबरलो ना. वेड्या अरे गायछाप म्हटला हा इमलवाला घाबरला ना इमल वगैरे काही करत नाही. खाऊ पण नको वेड्या अरे शहाणा असला तर इमल खाऊ नको अरे ज्याने असं इमल हलवून खाल्ली ना तर भात पण आता हलवून खायला लागेल हा चेष्टा नाही सांगेल तुला मेरे टीव्ही वाले काय पण सांगतील काय काय जाहिरात दाखवतात दाणे दाणे में केसर का दम अरे लोकांच्या छातीच्या चालण्या झाल्या मेलं दाणे दाणे में केसर का दम आणि तोंडात वाटलं दात बघा इमल खाल्यानंतर दात 4 दिवस धुतलं नाही असं वाटतं चांगला माणूस आहे अरे मी विमल वगैरे काही करत नाही. मला कसं समजणार? सांगतो तुला खाऊ नको होय ना? बरं ठीक आहे. तुम्ही होतच कुठे एवढा वेळ? काय चुकलेली वेड्या होतं कुठे म्हणजे मग भेटली का काय? भेटली म्हणजे वेड्या नाना शोधता वनवा केवढा आला नाना काय म्हणतोस का? हा डोक्यात विजवलं नाही ना कोणी? यानं काय पण करता करू डोक्यान करून वर्मा विजवेल काय? अरे उगाच काय करपटलाय तो अरे वेड्या डोक्याने कसा वर्मा विजवेल तो? अरे डोक्यान म्हणजे असं डोक्यान नाही रे डोकं लावून विजवलेलं आम्ही हा म्हणजे आयडिया करून डोक्यान कसं विजवेल काय मारायचं आहे तू मी काय म्हणतो काय भेटली? काय भेटली म्हणजे भेटली ना? हा हे काय तू गळ्यात घालून आला? वेड्या हात लावू नको हा काय आलं? चेष्टा आहे का ही काय आलं? अरे आज कुठला दिवस आहे कुठला दिवस आहे? अमावस्या आहे वेड्या मग काय आलं? आणि अमावस्याच्या दिवशी ह घालून बाहेर नाही पडलास ना तुझा जागोजागी झपटवतात तुला माहित नाही अजून काय म्हणतोस का? हल्लीची भूता एवढी डेंजर आहेत काय? रस्त्यावर काम करणार करतात ना त्यांची पोरं बघ रस्त्यावर कुठं पण खेळत जातात त्यांना धरीत नाही पण एखाद्या सावकाराचा गाडीत न जाऊ दे रात्री नाही काढला तर मला विचार उतरला पण माहितीये पैसा कुठं भेटतो हा माती त्याला काय धरती आणि मी पण त्यातले ते जरा सावकार आहे ना मला जाम धरतात हे तू काय आलास काय? वेड्या असं काय असतं काय अरे ते काय माझ्या गावात एका माणसानं सांगितला अमावस्या दिवशी बाबा बाहेर पडू नको भूताचा आणि मग झपटवतात मी तेवढंच ऐकलं नाही आईला जाऊन सांगितलं बोल 4 दिवस सुट्टी घेतो या विषयावर तिला म्हटलं मला अमावस्या दिवशी चुकून पण रानात पाठवू नको आणि मला भूतांचं झपटो ना मग मी बा ऐकणार नाही बरोबर आहे. आई पण एवढी घाबरली ना बाबा नको अरे बघत शोधतो कोण मी तेवढंच ऐकलं नाही 4 दिवस हातरून सोडलं नाही बरोबर आईचं काय अरे तुझी काळजी आहे म्हणून बोलली आई तुला. होय आणि मेल्या भूता जपटवता खरं आहे अरे हे लोक पूर्वी कशाला बांधायचे सांग कशाला? सायकलला बांधायचे का बांधायचे का बांधायचे? अरे पूर्वी लोक सायकलने प्रवास करायचे हा आता सायकलने प्रवास करणारा माणूस लांब पल्ल्याला निघालाय मध्येच कुठं पाण्याची सोय नसेल तो काय करायचा माणूस काय करणार? सायकलला लिंबू बांधायचा आणि मधीच ताण लागली लिंबू कापायचा अर्ध लिंबू तोंडात पिळायचा पुढे जायचा एवढीच ताण भागाची म्हणून हा लिंबू बांधायचा लिंबाचा फायदा तर काही येडं होतं काही लिंबू बांधायला ते लिंबाचं ठीक आहे पण यावरती मिरच्या कशासाठी बांधलेल्या? म्हणजे अरे तो सायकलनी जाणारा माणूस भाकरी घेऊन गेलाय भाकरी बरोबर खायला काय नसेल तेव्हा ती लोक काय करायची काय करायचे? सायकलला 4-5 मिरच्या अडकवून जायची आणि मधीच भूक लागली का याचा ठेचा बनवायचे आणि भाकरी बरोबर खायची हा मिरचीचा पण फायदा आहे रे. वेड्या उगाच काय लटकवायचे ते बरं ठीक आहे लिंबू मिरचीचा फायदा ठीक आहे खाली बिब्बा कशासाठी बांधला? बिब्बा वेड्या तो टेकायला कुठे टाकायला? अरे वेड्या आता सायकलनी जाणारा माणूस चुकून मागून त्याचा इस्किटन झाला काय झालं? इस्किटन अरे ऍक्सिडेंट बोल ऍक्सिडेंट. इस्किटन तुला इंग्लिश बोलता येत नाही ना मग बोलू नको. मला काय सांगतो मला इंग्लिश बोलता येत नाही अरे इंग्रज आपल्या देशात परत येते माझ्या डोक्यावर हात ठेवून गेला परवा भाषण केलं ना गावात इंग्लिश मध्ये एक माणूस जागेवर थांबला नाही सगळे भेटायला आले मला कोण हा माणूस गावात इंग्लिश बोलणारा एवढं भाषण केलं ना लोकांना समजलं ना मला समजलं इंग्लिश मध्ये बोलू नको मराठीत बोल अपघात बोल अपघात. तो झाला आणि पायाला जखम झाली अरे बिब्बा कापून चेपलास ना जाग्यावर जखम बरी झाली पाहिजे गाड्या म्हणून ही लोक सायकलला बांधून जायचे पण हल्ली काय झालंय पूर्वी लोक सायकलला बांधायचे ह्या कारणासाठी पण आता 5 लाखाची गाडी घेणार आणि त्याला 3 रुपयाचं लिंबू बांधणार
म्हणजे चला आमचा 5 लाखावर विश्वास नाही, जेवढा 3 रुपयावर आहे. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे, ज्याच्या मनगडात ताकद आहे ना तो लिंबावर कधी विश्वास ठेवीत नाही. हो बरोबर आहे. हा म्हणून तुला. आणि ह्याच्यावर काय लिहिलंय सांग? बुरी नजर वाले तेरा मुख आला. अरे माणसाचा तोंडच काला आहे, त्याला लिंबू काय करेल? शेजारला नुसती बाई घेतला ना 2 व्हीलर, तर ह्याची एवढी जळते ना, त्याला खांदरायला असेल कुठे कर्ज काढून घ्या. तर तुमचं काय जातंय? त्याला कर्ज काढून घेतो कुठं खांदराय? माणसाची प्रगती बघवत आहे, म्हणून हे मी घरात हे बांधून आलोय. होय ना? हा माझी प्रगती फुल होते ना. जेवढं जेवढं बघतात त्यांची तोंडा खाली आहे. हा तू माझ्यावर जळू नको. अरे मी कशाला करतो? उद्या काला पडशील. काय असं काही नाही. उगाच नाही घालून फिरत आहे. बरं, मी काय म्हणतो, याचा फायदा भरपूर समजला मला. हा पण हे जर मी आता विकायला घेतलं तर काय लिंबा? हा, मग फायदा होईल ना. होय होय होय. अरे लिंबा विकून लोकांचा फायदा झाला असता ना, तर लिंबूवाला असा सावकार झाला असता, त्याला बंगलं बांधला नसते. मग मग तू लिंबू विक, हा. म्हणजे गावात भगत कमी आहे, त्याच्यात अजून 2-4 वाढतील. तसं नाही तू रे. फक्त काय टेकून कसं कमावता येईल ना तेवढं बघ. काम करायला नको तुला. फायदा आहे म्हणून बोलतो रे. हा बरं ते जाऊ दे, तू आम्हाला कशाला बोलवलं ते सांग. कशाला बोलवलं म्हणजे तुम्हाला